नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या सुवर्णदुर्ग मालिकेच्या 5व्या भागात मी आपणा सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। सुवर्णदुर्ग मालिकेच्या पहिल्या 4 भागांमध्ये आपण किल्ल्यात पोहोचून किल्ल्याच्या विविध भागांचे बारकाईने स्थळ दर्शन सुरू केले होते। महादरवाजा भागातील गोमुखी रचना, श्री हनुमान, उंबरठ्यावरील कासव, दरवाजापासून दक्षिण पूर्वेला जाणारी भक्कम तटबंदी, त्यावरील बुरुज आणि त्यात असलेले तोफांचे कोनाडे, गडाचे वैशिष्ट्य ठरलेल्या आणि नव्यानेच सापडलेला चोर दरवाजा, शरभाचे शिल्प व इतर बऱ्याच गोष्टी पाहत आपण पश्चिमेच्या दणकट बलाढ्य तटबंदीमधील जुन्या काळापासून माहीत असलेल्या चोर दरवाजापर्यंत पोहोचलो। किल्ल्यातील पाणवठे, मंदिराची जागा अशा गोष्टी पाहताना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पुनर्बांधणी कशी केली होती, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात दर्यावीर कान्होजी आंग्रेंनी सिद्धींपासून किल्ला कसा वाचवला, पुढे छत्रपती पहिल्या शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गासोबत आरमाराचे सरखेल कसे झाले आणि त्याचबरोबर त्यानंतर दुर्दैवाने आंग्रे व पेशवे यांच्यात वैर कसे तयार झाले हे देखील पाहिले। या वैरामुळे स्वराज्य शत्रू इंग्रजांनी आपला स्वार्थी डाव कसा साधून पेशव्यांशी अभद्र युती करून आंग्र्यांच्या ताब्यातून 1756 साली सुवर्णदुर्ग हिसकावून पेशव्यांना कसा बहाल केला, त्यानंतर पुढे पेशव्यांच्या कालखंडात 1780 पर्यंत किल्ल्यावर काय काय घडामोडी घडल्या, हा दीर्घ इतिहासाचा कालखंड देखील ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे तपासून घेतला। आता 5व्या भागात उर्वरित दुर्गदर्शनासोबत पुढील इतिहास देखील पाहूया। नव्यानेच आलेल्या व 5वा भाग प्रथमच पाहणाऱ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की सुवर्णदुर्गाची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी आमचे आधीचे 4ही भाग जरूर पाहावे, जेणेकरून त्यांना या भागाची माहिती संगतवार कळू शकेल। चला आता आपण 5व्या भागाची सुरुवात करूया। मागील भागामध्ये आपण शौचकूपाची रचना पाहिली, तेथून थोडेसेच पुढे आले की आपल्याला तटबंदी लगत एका चिरेबंदी भक्कम दगडी बांधणीच्या ह्या गोदामाची रचना पाहायला मिळते। येथे 8 डोकावून पाहिले असता आपल्याला येथे अर्धवर्तुळाकृती छप्पर असणारे आणि मजबूत दगडी बांधणीचे हे छोटे कानी गोदाम आतून देखील पाहावयास मिळते। या गोदामाला बारकाईने पाहिले असता आपल्याला ध्यानात येते की येथे आत कोनाड्यांची देखील रचना करण्यात आलेली आहे। हे गोदाम अन्नधान्य किंवा इतर काही वस्तूंचा साठा करण्यासाठी वापरण्यात येत असावे असा अंदाज बरेच इतिहासकार व्यक्त करतात। येथून आपण दगडी तटबंदी लगत पुढे वाटचाल सुरू ठेवली असता आपल्याला दिसून येते की पश्चिम उत्तर दिशेच्या ह्या कोपऱ्यामध्ये एक दगडी टाकं देखील खोदून घेण्यात आलेलं आहे। सध्या वापराअभावी या टाक्यातील पाणी शेवाळलेले असले तरी कोणे एकेकाळी किल्ल्यातला एक महत्वाचा जलसाठा म्हणून हे पाणी वापरण्यात येत असावे। या पाण्याच्या लगतच आपल्याला परत एकदा वैशिष्ट्यपूर्ण उतरते दगडी छप्पर असलेले अजून एक गोदाम पाहायला मिळते। अशी वैशिष्ट्यपूर्ण दगडी छपरांची रचना असलेली गोदामे आपल्याला केवळ विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या 2च किल्ल्यात पाहता येतात। यापैकी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये गोदाम अतिशय छोट्या स्वरूपात आणि एकच आहे, मात्र सुवर्णदुर्गाची खासियत म्हणजे या किल्ल्यात आपल्याला अशी 4 गोदाम पाहायला मिळतात। या गोदामाच्या आत शिरून पाहिले असता येथे देखील आपल्याला अर्धवर्तुळाकार दगडी छप्पर असणारी रचना, त्याचबरोबर आतील भागात कोनाडे पाहता येतात। गोदामाच्या समोरच येथे पाणवठ्याची रचना केलेली आहे, ज्याला पायऱ्या देखील खोदून काढलेल्या आहेत। ह्या गोदामाच्या पाठी असणाऱ्या तटबंदीच्या फांजीवर चढून पाहणी केली असता आपल्याला हे आता जे सध्या दगड दिसत आहेत ते भाग दिसतो। हा भाग खालच्या गोदामाच्या दगडी छपराच्या रचनेच्या वरील भाग आहे। दुरून जाऊन निरीक्षण केले असता आपल्याला याचा उतार स्पष्टपणे पाहता येतो। तटबंदीवरून आपण थोडेसे पुढे गेले असता आपल्याला अतिशय भव्य परिघाचा वायव्येचा बुरुज पाहता येतो। या बुरुजाच्या तटबंदीवरील सुंदर अशा तोफांच्या कोनाड्यातून बाहेर डोकावून पाहिले असता आपल्याला
विशाल अशा अरबी सागराचे नयनरम्य दृश्य पाहता येते. सध्या मात्र तोफांच्या कोनाड्याच्या बाहेर तटबंदीवर फारसा मनुष्य वावर नसल्यामुळे झाडांचं रान माजलं आहे, जेणेकरून या तटबंदीला धोका उत्पन्न झालेला आहे. आपण तोफांच्या विविध कोनाड्यातून बाहेर डोकावून पाहिले असता आपल्याला अरबी सागराच्या विविध रंगीत छटा देखील पाहता येतात. त्याचबरोबर आपल्याला तटबंदीच्या खाली असलेल्या सुवर्णदुर्गाच्या बेटाच्या मूळच्या खडकाची रचना देखील येथून चांगल्या रीतीने पाहता येते. आणि याच दगडाच्या तटबंदीमध्ये काही ठिकाणी जांभ्या दगडाच्या चिऱ्यांची देखील रचना केलेली पाहता येते. येथून आपण विविध कोनाड्यातून पाहणी करत असताना आपल्याला दूरवर पसरलेली सुवर्णदुर्गाची भली भक्कम तटबंदी अतिशय चांगल्या रीतीने येथून निरीक्षण करता येते. त्याचसोबत सुवर्णदुर्गाच्या दुर्गस्थपतींनी सुवर्णदुर्ग बेटाच्या खडकाला तासून त्याला तटबंदीचा आकार कृत्रिम रीतीने कसा दिलेला आहे आणि त्याचसोबत येथे या गडाच्या मूळ रचनेची दुर्गमता कशी वाढवलेली आहे ते देखील येथे जवळून पाहता येते. आणि यांच्या दुर्ग रचनेचे वैशिष्ट्य बघून या दुर्ग स्थपतींना मनोमन सलामी द्यावी असे निश्चित वाटते. अशा रीतीने गडाच्या वायव्य कोपऱ्याचे दुर्गदर्शन करून झाल्यावर पुन्हा एकदा आपण इतिहासाच्या पानात डोकावून पाहूया. याच्या पुढे मराठ्यांची दफ्तरे तपासत असताना आपल्याला आढळून येते की सुवर्णदुर्गच्या परिसरामध्ये कुठलीच विशेष अशी राजनैतिक अथवा ऐतिहासिक घटना घडून येत नाही. पण याच्याच नंतर 1790च्या दशकापासून मात्र मराठा साम्राज्याचे भवितव्य उतरणीकडे लागते. 1795 साली खर्ड्याच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याचा उतरती कळा लागते. या लढाईच्या अगदी थोड्या आधी मराठा साम्राज्याचे मुख्य सेनापती व दिल्लीच्या बादशाहीचे रक्षक महादजी शिंदे यांचा 12 फेब्रुवारी 1794 रोजी स्वर्गवास होतो. खर्ड्याच्या लढाईनंतर लगेचच अवघ्या काही महिन्यात 27 ऑक्टोबर 1795 रोजी मराठा साम्राज्याचे अखेरचे स्वतंत्र पेशवे सवाई माधवराव यांचा देखील अपघाती मृत्यू झाला. मराठा साम्राज्यातील महत्वाच्या नेत्यांचा असा मृत्यू झाल्याने सर्वत्र अनागोंदी माजली. सवाई माधवरावांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे पेशवेपदी वारस म्हणून राघोबा पेशव्याचा मुलगा दुसरा बाजीराव विराजमान झाला. हा सर्व पेशव्यांपैकी सर्वात कर्तृत्वहीन, रंगेल, विश्वासघातकी पेशवा होता. नाना फडणीसांच्या मनात देखील ह्याला पेशवे पदावर बसवू नये हीच इच्छा होती. पण सवाई माधवराव पेशव्यांना सपुत्र संतान नसल्याने तत्कालीन रिवाजाप्रमाणे चुलत्या राघोबाचा पुत्र दुसरा बाजीराव हा पेशवा झाला. पण या सर्व प्रकरणामध्ये मराठा दरबारामध्ये गटबाजीचे राजकारण सुरू झाले. कोणाचाच पायपोस कोणाच्या ताब्यात राहिला नाही. कारभाराचे नियंत्रण सुटले. त्यातच होळकरांच्या व शिंद्यांच्या घराण्यात वारसा हक्काचे युद्ध सुरू झाले. प्रसंगी शत्रूचे सहाय्य घेण्यापर्यंत सर्वांची मजल गेली. याच दरम्यान मुख्य कारभारी नाना फडणवीस यांचा देखील 13 मार्च 1800 रोजी मृत्यू झाला. नाना फडणवीसांचा मृत्यू झाल्याने मराठा राज्यावरील राज्यकारभाराचे उरले सुरले नियंत्रण सुद्धा सुटले. दुसऱ्या बाजीरावाने अन्यायाने यशवंतराव होळकरांना जहागिरीवरून बेदखल केले. त्यामुळे होळकरांच्या फौजा पुण्यावर आल्या. त्याविरुद्ध दौलतराव शिंदेच्या फौजा पेशव्यांच्या मदतीला आल्या आणि 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्याजवळ हडपसर येथे युद्ध झाले. पेशवा पक्षाचा पराजय झाला. 26 ऑक्टोबर 1802 या दिवशी दुसरा बाजीराव कोकणात महाड येथे पळाला. होळकरशाही फौजा सह्याद्री ओलांडून पेशव्यांच्या पाठलागावर आल्या. असे पाहून दुसरा बाजीराव कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आश्रयाला पळाला. मराठा राज्याचे पंतप्रधान स्वतःच्या सरदाराच्या भयाने राजधानी सोडून पळू लागले. याहून लाजिरवाणी गोष्ट काय उरली होती. पण याही परिस्थितीत बाजीराव दुसरे यांनी डोंगरी किल्ल्यांपेक्षा जळदुर्ग अधिक सुरक्षित वाटला म्हणून त्यांनी सुवर्णदुर्गाची निवड केली असावी. कारण होळकरी मराठा फौजांना समुद्रात वावरण्याचे ज्ञान नव्हते. नोव्हेंबर 1802 चा पूर्ण महिना द्वितीय बाजीराव हा सुवर्णदुर्गात वास्तव्याला होता. पुढे 28 नोव्हेंबर 1802 रोजी त्याने समुद्रमार्गे मुंबईकडे प्रयाण केले. कारण यशवंतराव होळकरांचे सरदार अमीर खान
हा फौजेसह कोकणातील महाडपर्यंत येऊन पोहोचला होता. बाजीराव द्वितीय मुंबईला रवाना झाल्यावर अमीर खान सुवर्णदुर्गावर पोहोचला व दुसऱ्या बाजीराव व त्याचा सख्खा धाकटा लहान भाऊ चिमणाजी यांचा राणीवसा त्याने सुवर्णदुर्ग गडावरून ताब्यात घेतला. यावेळी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लढाई झाली की किल्लेदारांनी स्वतः माघार घेतली याचे स्पष्ट उल्लेख मात्र मराठा दप्तरात मिळत नाही. पण या सर्वच प्रसंगात सुवर्णदुर्गाच्या छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या या स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्याला नक्कीच मरणप्राय यातना झाल्या असतील. ज्यांनी एकदिल एकजूट राहून शत्रूने लढायचे तेच एकमेकांशी गळे कापू युद्ध करून शत्रूशी हातमिळवणी करत होते व यामध्ये परकीय मात्र बलवान होत जाऊन स्वराज्य गिळत होते. हे या स्वामी भक्त सुवर्णदुर्गाला हताशपणे पाहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. पुढे या दुर्दैवी बाजीराव द्वितीय या पेशव्याने 18 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1802 दरम्यान वसईच्या मुक्कामी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर तैनाती फौजेचा तह स्वीकारून मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्याची आहुती दिली. म्हणजेच मराठा साम्राज्याचे पंतप्रधान सार्वभौम असताना ते मुक्कामी असणारा सुवर्णदुर्ग हा शेवटचा किल्ला ठरला. इंग्रजांच्या मदतीने दुसरा बाजीराव आपल्याच सरदारांच्या विरुद्ध पेशव्यांच्या गादीवर पुन्हा जाऊन बसला. पण इंग्रजांनी पेशव्यांचे स्वातंत्र्य मात्र हिरावून घेतले होते. त्याची जाण दुसऱ्या बाजीरावाला फारच उशिरा आली. प्रथमतः इंग्रजी पाठिंब्यामुळे शेफारलेल्या दुसऱ्या बाजीरावाने स्वराज्यनिष्ठ सुभेदार आणि किल्लेदारांवर कारवाईला सुरुवात केली. जे लोक त्याला आपल्या विरोधात वाटले त्या सर्वांवर बाजीराव द्वितीय याने कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमुळे मराठा राज्यात अस्थिरता पसरली. सुवर्णदुर्गाचे किल्लेदार हरी बल्लाळ केळकर यावर बाजीरावाशी निष्ठा तोडल्याचा आरोप करून त्यावर दुसऱ्या बाजीरावाच्या व इंग्रजांच्या फौजेने हमला केला. 1804 साली हा सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झालेला अजून एक लढाईचा प्रसंग ठरला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटच्या नोंदीप्रमाणे यावेळेला सुवर्णदुर्ग या किल्ल्यामध्ये 800 मराठा आणि अरब फौजांची तुकडी होती. इंग्रजांचा पहिला हमला त्यांनी उधळून लावला, पण अखेरीस हरी बल्लाळ केळकर किल्लेदार शरण आले व पेशव्यांच्या वतीने इंग्रजांनी परत एकदा सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला आणि किल्ला बाजीरावाच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना सोपवला. पण या अधिकाऱ्यांचे नाव मात्र कुठेच कागदपत्रामधून दिसून येत नाही. 1804 पासून नोव्हेंबर 1817 पर्यंत सुवर्णदुर्ग किल्ला दुसऱ्या बाजीरावाच्याच ताब्यात राहिला. अशा रीतीने इतिहासाच्या पुस्तकातील नोंदी तपासून झाल्यावर पुन्हा एकदा आपण वर्तमानातील दुर्गदर्शनाकडे येऊया. आपण मगाशी उत्तरेकडच्या कोपऱ्यातील बुरुजाचे दर्शन करून गडभ्रमंती पूर्ववत सुरू केलेली होती. तेथून परत एकदा गडाच्या मुख्यद्वाराकडे मागे फिरताना आपल्याला गडाच्या अंतर्गत भागामध्ये हे जात्याचे अवशेष पाहता येतात. आता हे नक्की चुन्याच्या घाण्याचे जाते आहे की जुन्या काळचे धान्य दळण्याचे जाते आहे हे सांगता येणे फारच मुश्किल आहे, कारण हे नुसतेच जात्याचे दगडी चाक येथे आपल्याला पाहायला मिळते. येथूनच जवळ आपल्याला एक चौथरा देखील दिसतो. पण तेथे जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व बाजूच्या तटबंदीकडे एकदा जाऊन पाहणे फारच गरजेचे आहे, कारण येथे असलेल्या भग्न तटबंदीमध्ये देखील आपल्याला एक शौचकूपाची अतिशय सुंदर चांगली व्यवस्था केलेली पाहायला मिळते. दुर्दैवाने येथे येणाऱ्या पर्यटकांनी या खोलीत मात्र कचरा केलेला आहे. हे शौचकूप पाहून परत एकदा आपण मध्यभागी असलेल्या या भल्या भक्कम दगडी पायापाशी येतो. हा दगडी पाया कुठल्या तरी महत्वाच्या वास्तूचा असावा असा बघून अंदाज करता येतो. संपूर्ण चौरसाकृती या पायावर कोणे एकेकाळी मराठा सरदाराची, किल्लेदाराची किंवा कुठल्या अधिकाऱ्याची राहती जागा असण्याची दाट शक्यता आहे. येथून पाहणी करून जेव्हा आपण परत एकदा पुढे येतो तेव्हा गडाच्या पूर्व बाजूला जेथे मुख्य किनारा आहे त्या बाजूच्या तटबंदीपाशी पाहणी केल्यावर आपल्याला आढळते की ह्या भागात तटबंदीची बरीचशी पडझड झालेली आहे. तर पूर्व कोपऱ्यामध्ये असणाऱ्या या तटबंदीच्या भागाची पाहणी केली असता आपल्याला जाणवते की येथे तटाच्या भिंतीवर
फिरण्याची फांजी किंवा माऱ्याच्या जंग्या या संपूर्णपणे कोसळलेल्या आहेत. काही भागात तर तटबंदीची मुख्य भिंत देखील पार खचून गेलेली आपल्याला दिसते. सुवर्णदुर्ग किल्ला आता विश्व वारसा स्थळांच्या यादीत सम्मिलित झाल्यामुळे कदाचित येथे आता पुरातत्व खाते पुरेशी योग्य निगा राखून या संपूर्ण खचलेल्या तटबंदीची पुनर्निर्मिती करेल अशी आता थोडीफार आशा आहे. पण वास्तवात सध्या मात्र येथे तटबंदीची फारच दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. तटबंदीची पाहणी करून जेव्हा आपण परत एकदा गडाच्या मध्यभागी येतो तेथे हल्लीच पुरातत्व खात्याने चिन्हांकित केलेले काही वैशिष्ट्यपूर्ण पांढरे दगड आपल्याला नजरेला पडतात. ह्या चिन्हांकित मार्गावरून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला गडाच्या मुख्य भागी असलेले एक विशाल दगडी बांधीव चिऱ्यांचे जोते पाहायला मिळते. हे जोते कुठल्या तरी भव्य वाड्याच्या पायाचे जोते आहे हे निश्चितपणे कळून येते. गडाच्या मधोमध असलेले हे विशाल जोते पाहून निश्चितपणे अंदाज बांधता येतो की ह्या जोत्यावर उभी असलेली वास्तू किल्ल्याच्या किल्लेदाराची किंवा सुभ्याच्या सदरेची म्हणजेच राज्यकारभाराच्या मुख्य वाड्याची जागा असावी. आज मात्र केवळ ह्या चौथऱ्याचे चिरे आपल्याला मूकपणे जुन्या काळच्या वैभवाची साक्ष देत येथे आजही आपले अस्तित्व कसेबसे राखून उभे आहेत. पण इतिहासाच्या नजरेने पाहिले तर आपल्याला सुभे सुवर्णदुर्गाचा किल्लेदाराचा मुख्य वाडा येथे निश्चितपणे नजरेला येईल. येथे पुरातत्व खाते भविष्यात काही सुधारणा करेल अशी आपण अपेक्षा करूया. येथून किल्ल्याच्या मुख्य द्वाराकडे परतीच्या मार्गावर येताना आपल्याला अजून एक पाणवठ्याची जागा पाहायला मिळते. येथे उपशाअभावी पूर्ण शेवाळलेले हिरवे पाणी सध्या पाहायला मिळते. पण सुवर्णदुर्गाच्या किल्ल्यामध्ये असलेला हा चौथा पाण्याचा मुख्य जलस्रोत आहे. या जलस्रोताच्या बाजूने पायऱ्यांची वाट उतरून आपण तटबंदीच्या लगत येतो आणि येथून काही अंतर पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, अशा रीतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याची पूर्ण गडभ्रमंती करून आपण गडाची तटबंदीची पूर्ण पाहणी करून परत एकदा प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. येथवर येऊन पोहोचल्यावर आता आपण परत एकदा शेवटच्या इतिहासाच्या पानात डोकावून पाहूया. 1 नोव्हेंबर 1817 रोजी खडकीच्या लढाईनंतर मराठ्यांच्या झालेल्या पराभवामुळे संपूर्ण स्वराज्य प्रदेशामध्ये अराजकाची सीमा ओलांडली गेली. रत्नागिरी जिल्हा गॅझेटच्या नोंदीप्रमाणे नोव्हेंबर 1818 मध्ये मध्यवर्ती मराठा सत्ता नष्ट झाल्याने इंग्रजांच्या फौजा बिनविरोध मराठा राज्यात फिरू लागल्या. कॅप्टन विल्यम मॉरिसन याच्या हुकुमाने आर्टिलरी अँड मरीन बटालियनची एक तुकडी सुवर्णदुर्ग किल्ला ताब्यात घेण्यास पाठवली गेली. मोहिमेदरम्यान कॅप्टन कॅम्पबेल व मरीन दलाचे लेफ्टनंट डॅमिनिसेट याच्या नेतृत्वाखाली 50 सैनिक व 30 खलाशी इतक्या थोड्याशा फौजेच्या तुकडीने कनकदुर्ग किल्ल्यावर हमला केला. कनकदुर्गावर मराठा फौजाने थोडाफार गोळीबार करून प्रतिकार केला, पण तरी पण भर दिवसा अवघ्या 80 सैनिकांच्या ब्रिटिश तुकडीने तटाला शिड्या लावत किल्ला जिंकला. त्यामुळे निर्णायकी अवस्थेतील कुठूनही मदत येणार नाही अशी खात्री झाल्याने गोवेकोट आणि सुवर्णदुर्गाच्या शिबंदीने रातोरात न लढता किल्ले नुसतेच सोडून पलायन केले. 4 डिसेंबर 1818 रोजी सुवर्णदुर्गावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकू लागला व सुभे दाभोळ मामले सुवर्णदुर्ग तर्फ हरणे मराठा स्वराज्यातून इंग्रजी साम्राज्यात सम्मिलित झाले. 1820 साली सुभा व्यवस्था समाप्त होऊन इंग्रजी पद्धतीप्रमाणे रत्नागिरी जिल्हा स्थापन झाला. तालुक्याचे मुख्यालय 1832 साली सुवर्णदुर्ग किल्ल्यावरून दापोली येथे हलवण्यात आले. 1818 सालापासून प्रथम हरणे सुवर्णदुर्ग व नंतर दापोली येथे राजकीय सुरक्षेसाठी ब्रिटिश फौजेची छावणी देखील होती, जी 1840 नंतर बरखास्त करण्यात आली व राजकीय आणि लष्करी दृष्ट्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे महत्त्व संपले. यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या भारतीय साम्राज्याचा भाग बनून इतिहासाचा एक निरुपयोगी अवशेष बनून राहिला होता. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण जळदुर्ग
असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची ही गडभ्रमंती येथे आता पूर्ण करत आहोत। येथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मराठेशाहीच्या अस्तापर्यंतचा संपूर्ण इतिहास बघितला आणि उत्तरोत्तर वाढत गेलेला मराठेशाहीच्या काळातला मराठा नौदलाचा पराक्रम देखील पाहिला। याचबरोबर फिरता फिरता येथे असणारे चोर दरवाजे बघितले, विहिरी बघितली, पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था बघितल्या, अतिशय दुर्मिळ असे शरभाचं शिल्प जे येथे होतं ते देखील आपण पाहिले। 1947 नंतर भारतीय गणराज्यात सामील झाल्यावर हल्लीच शासनाच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप या वैशिष्ट्यामुळे छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले समाविष्ट करण्यात आले। त्यात सुवर्णदुर्ग किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा लष्करी अभियांत्रिकी कौशल्याला याद्वारे सलामी देण्यात आली आहे। आदिलशाही काळातील नाममात्र दुर्लक्षित चौकीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे एका बलदंड दुर्गात रूपांतर झाले। निरंतर स्वराज्यासाठी जलचर परकीय शत्रूंशी झुंजणाऱ्या या दुर्गरत्नाने स्वराज्याच्या अजिंक्य सरखेल कान्होजी आंग्रेंची कारकीर्द आकाराला येताना पाहिली। सिद्धी इंग्रजांची सामना केला। पुढे मराठ्यातील आपापसातील लालसेपोटी झालेली गळे कापू भांडणे पाहिली। बलाढ्य साम्राज्य या मूर्खपणापायी विखरून परकीयांच्या अलगदपणे ताब्यात जाताना हताश होऊन पाहिले। आज मात्र सुवर्णदुर्ग शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी जनांना साथ घालतो आहे। येथील बुलंद तटबंदी आणि चिरेबंदी कोठारे मराठा नौदलाचा दैदिप्यमान इतिहास लोकांना मूकपणे सांगत आहेत। तरी जेव्हा कधी दापोलीच्या समुद्र किनारी याल तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याला अवश्य भेट द्या व जलप्रवासाचा आनंद घेताना मराठा नौदलाचा पराक्रम आठवा। चोर दरवाजे पाहताना शिवरायांचे अभियांत्रिकी कौशल्य नजरेपुढे आणा। हीच खरी सुवर्णदुर्ग जळदुर्गाला दिलेली मानवंदना ठरेल। तर तुम्हाला आमची जी ही संपूर्ण सुवर्णदुर्ग किल्ल्याची मालिका आहे ती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आवर्जून कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अतिशय मोलाच्या आहे। त्याचबरोबर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आवर्जून लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना फॉरवर्ड करा आणि ही संपूर्ण मराठा इतिहासाची दैदिप्यमान माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। आपण परत एकदा थोड्याच कालावधीमध्ये पुन्हा भेटूया महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी परिचित किंवा अपरिचित अशा गडकिल्ल्यावर। तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।